हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मजेत असाल. त्या बघा भांड्याचा राडा, किचन पूर्ण भरलेलं, अख्ख्या घरात पसारा सोडून मी चालली आहे बाहेर. तर मी कुठं चालली आहे गेस करा. मी चालली आहे सागरंड्यांच्या कंपनीत डबे द्यायला. तर इथं बघा रस्ते इतके खराब आहे. तशी मी कंपनीच्या पुढंच निघून आले तेव्हा माझी गाडी बंद पडली. तुम्ही जर MIDC एरियात जात असाल तर जरा सांभाळूनच जा. हॅलो, कशा आहात फ्रेंड? आय होप तुम्ही खूप मजेत असाल. तुम्हाला जाताना तर दाखवलं तर मी किती पसारा सोडून गेली. आल्यानंतर पहिले पेटपूजा, फिर कामदूजा अशी करते. आमची माही आणि सई घरी आलेल्या आहे. त्याही जेवायला बसत आहे आणि मीही जेवायला बसते. जेवण केल्यानंतर मी भरपूर कामं करणार आहे. हे बघा, तर आवरून निवरून सगळे कामं करायचे. आता सकाळी बनवली ती टिफिनला उसळची भाजी, भात, आपली तिळाची चटणी होती आणि पोळ्या होत्या. एवढा सगळा प्रकार होता. 6 डबे दिले आणि अख्ख्या घरात पसारा आहे. तर आता आवरून झाल्यानंतर बघूया काय काम करायचं काय नाही. तर चला, आय होप तुम्ही खूप मजेत असाल. घरातले भांडे कुंडे आवरत संध्याकाळ झाली. आणि हे बघा, मी आता आहे ना, आज गुरुवार आहे तर थोडी हळद घेतलेली आहे आणि इथे उंबरठा पुसून घेते. छान व्यवस्थित ओल्या फडक्याने क्लीन करून घेते. आणि हे स्वस्तिक काढून घेतलं. ज्यांनी वर लावायला पाहिजे तर त्यांनी खाली लावलं होतं, तर मग ते स्वस्तिक काढून घेतलं, व्यवस्थित क्लीन करून घेतलं बघा. आणि आज गुरुवार आहे तर म्हणता गुरुवारी आहे ना, आपला उंबरठा हळदीने लेपा. आता माझ्याकडं काही लाकडी नाही आहे, जो आहे तो आहे, जसंही असेल तसा उंबरठा थोडासा हळदीने लेपून घ्यावा असं म्हणतात. मी थोडीशी हळद घेऊन मस्त चोपडून घेते. उंबरठ्याला छान येल्लो करून टाकते. आणि हे बघा, आमच्या माहीचं चालले ते स्वस्तिकवर लावायसाठी. आणि तिने बादली गॅलरीत पाणी भरेल होतं गंद. सईने शूज धुतले तसेच पाणी पडू दिलं. ते पाणी ओतून ती बादली घेऊन आली उभं राहण्यासाठी, कारण की तिला उभं राहायचं होतं. तर बघा, हे लेपून झालं. आणि आता बघा, मी ना रांगोळी पण काढायची, तर मग तिथं बी पुसून घेते. आणि जे एक्स्ट्राचं हळदीचं पडलं आहे तेही पुसून घ्यायचं आहे मला, त्यामुळे इथे व्यवस्थित पुसून घेते. आणि हिचं पण भांडण चालू झालं. ही बी लहान होऊन जाते, ती लहान आहे, माही लहान आहे, तर सई पण लहान होऊन जाते. तिला म्हटलं लाव, तर हे बघा लावलं आम्ही. आणि कसं दिसतंय विचारत होते. आता तिथे तर काढून झालं आहे तिचं, ते मी इथे रांगोळीसाठी सेट करत होती. इथे रांगोळीसाठी मी कॅमेरा सेट केला. आणि त्यानंतर बघा, इथे मी येलो कलर टाकला, कारण की मला पूर्ण बॅकग्राऊंड पाहिजे होतं, पण माझ्याकडे ते चाळणी वगैरे टाईपमध्ये नाही आहे, तर इथे सगळं उलटं झालं. तर मी शेवट ते काढून घेतलं. आणि काय बनवू तोच विचार करत होते. पहिले वेगळं होतं आणि आता डोक्यात वेगळंच आहे. तर मी इथे आता बघा काय काढते. तुम्हाला एक अंदाज येऊनच गेला असेल मी काय काढते. तर हे पडदे आहे, पडदे काढू राहिली. जसे येतील तसे. प्लीज हसू नका माझ्या रांगोळीला, मला एवढी येते असं नाही आहे. तर मी इथे पडद्यांचा आकार वगैरे दिला. आणि बघा, आता येल्लो कलर जो भरायचा आहे मला, तो मी भरून घेते. आता याला खूप वेळ लागतो. कधी कधी असं वाटतं उगाच हे काम करतो. काढल्यानंतर जेव्हा छान वाटते ना, खूप छान वाटते रांगोळी. तर नवीन वर्षाच्या तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. आय होप तुमचं हे वर्ष खूप आनंदी, समृद्धीने आणि खूप छान जाओ, ही देवाचरणी प्रार्थना आहे. तसेच खूप जणांचं नाही, सगळ्यांचंच चांगलं जावं. माहीत नाही कसं जातं. माझं तर पहिलाच दिवस एवढा बिझी गेला आहे की कामच उरकत नाही आहे. तर पुढचे दिवस तसेच जाईल असं मला वाटायला लागलं आहे. लोक सेलिब्रेशन करतात 31चं, फर्स्ट डेचं, आणि मी फक्त घरातले कामच करू राहिली. हसावं की रडावं तेच कळेना. पण ओके. पण हे कामं करूनही बरेच लोक
एन्जॉय करतात, पण आम्हाला एन्जॉय करायला भेटत नाही. पण आय होप तुम्ही खूप खूप एन्जॉय केला असेल आणि असंच एन्जॉय करत राहा, हेल्दी राहा, हसत राहा. तर इथे बघा आता मी पडद्यांना पण रांगोळी भरून दिली आहे कलरमधली येल्लो. आणि आता झाले. आता आपण ज्याच्यामध्ये ते व्हाईट याच्याने रेखा उमटलेल्या होत्या त्या आपल्याला ठळक करायच्या आहे, म्हणजे एक बॅकग्राऊंड करायचं आहे. तर त्या डिटेल्स उभारायच्या आहे. आता त्याच्यावर आपण रांगोळी घेऊन परत एकदा फिरून घेणार आहे. बघा दिसतं आहे आता किती छान दिसतं आहे ना. आता मध्ये माझ्याकडं होता रेड कलर, तर मला रेड कलर आणि येलो कलरमध्ये कॉम्बिनेशन आवडतं. म्हटलं जाऊ दे रेड कलरमध्येच करूया. जसं आपलं हळद आणि कुंकू त्याचप्रमाणे हे कॉम्बिनेशन टाईपमध्ये आहे. आणि आता इथे जेवढी जागा उरली मी तेवढी पूर्ण रेड कलरने हे करून घेईल. मी जर गावात गेली ना ह्यावेळेस नक्की आठवणीने काही वस्तू रांगोळीसाठी आणणार आहे. बघूया, शालीमारला जाणं होत नाही त्यामुळं सगळं राहून जातं. आता तुम्ही म्हणा शालीमार तर काही लांब नाही, खरंच नाही लांब, पण रांगोळी काढायला थोडंसं काही सामान घ्यायला जाणं होत नाही. ते बघा आता जवळजवळ रांगोळी आपली पूर्ण एरियात पसरवली गेली आहे किंवा चाळून टाकली गेली आहे, तुम्हाला जे म्हणता येईल ते. तर आता आपल्याला इथे काय करायचं, तर इथे डिझाईन काय करायची, तर मला आज डिझाईन बनवायची आहे न्यू इयरची. तर मी न्यू इयरसाठीच इथे स्पेशल रांगोळी बनवायला घेतली होती. आता तुम्हाला माझा पाय पण दिसत असेल, पण तो पाय टेकलेला नाही बरं का, वरतीच आहे. आता बघा इथे लिहिते मी हॅप्पी इथे विचार करत होते चुकते की काय, खालीवर जास्त झालं तर नाही ना बुवा असं, कारण जागा पुरली पाहिजे ना सगळ्या गोष्टींना म्हणून. तर थोडी जागेचा इश्यू आलाच होता नंतर, पण ठीक आहे ॲडजस्ट केलं मी. आणि इथे न्यू लिहिलेलं आहे हॅप्पी न्यू इयर आणि खाली इयर. तर तुम्हालाही सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर. इथे स्माइली बनवते, खूप छान वाटत होता तो स्माइली. आणि वरती हार्ट बनवला मी, बघा छान वाटतंय. मला माहीत नाही तुम्हाला आवडले की नाही. तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. तुम्ही सपोर्ट केला तरच मी वर जाणार आहे, नाहीतर नाही जाणार. एकमेकांना शेअर करा, त्याच्याने कळेल. आपण लवकरच आता यूट्यूबवर खूप सारं काम करणार आहे आपल्या ब्लॉग्सवर, जेणेकरून तुम्हाला हे व्हिडिओ छान छान पाहायला भेटतील आणि आवडतील. तुम्ही म्हणाल की तू हे नेहमीच म्हणते पण करत नाही, पण नवीन वर्षाचा संकल्पच तो आहे आपला की आपल्याला पुढं जायचं आहे, त्याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे. प्रयत्नार्थी परमेश्वर. प्रयत्न केल्याने कधी वाया जात नाही. जर तुम्हाला आजचे ब्लॉग आवडले असतील किंवा आत्तापर्यंतचे, तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला सगळ्यांना परत एकदा हॅप्पी न्यू इयर. आणि इथे माझी रांगोळी कंप्लीट झालेली आहे. मी तिथे डबा वगैरे सगळं पॅक करत आहे, ते तुम्हाला दिसणार नाही कारण दाखवलंच गेलं नाही आहे. इथे छोट्या टायपने मी इथे शूट केलेलं होतं त्यामुळे दिसणार नाही. आणि हे बघा आता जी रांगोळी आपली साईडने सांडली आहे ना, आता ती झाडू मारायला गेली ना सगळी रांगोळीची वाट लागेल, म्हणून मी काय केलं, आपल्या फरचीच्याच साईडने रांगोळी लावून दिली, जेणेकरून जेव्हा आपण ही रांगोळी खराब झाल्यावर पुसू झाडू तेव्हाच ही काढू. आणि मध्ये एक स्वस्तिक काढून घेतलं बघा. आणि आता रांगोळी ना आपण बाहेरच ठेवणार आहे, हे शूज रॅकवरच. आता मी एकच हाताने शूट करत होती आणि वेळ पण झालेला होता म्हणून तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर दिसलं नाही. आता हे पाय पुसणं खराब झाले म्हणून हे काढून घेते. आणि बघा चला आपण जाऊया, मला हात धुवायचे. हे पाय पुसणं धुवायला टाकायच्या पहिले हात धुवून घेते. इथे मी स्वच्छ हात धुवून घेते आणि पाय पुसणं मी धुवायला टाकून दिले. हात धुवून घेतले मी. आणि बघा
आता हे दुसरं पाय पुसणं घेतलं आहे, ते घेऊन जाऊया आणि इथे टाकूया. हे डीमार्टमधनं जे पाय पुसणे घेतले ना, यावेळेसचे बिलकुल चांगले नाही निघाले. मला बिलकुल आवडले नाही. त्याचं खालचं जे रफवालं आहे ना, ते तर डायरेक्ट फरशींना चिपकलं आहे. माझ्या बाथरूमच्या बाहेर चिपकून गेलेले. तर आता ही मॅडमांनी आणलेली बादली पण ठेवून देते. आणि जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.